जगण्यामध्ये सगळ्याच गोष्टी कधीच आपल्या मनासारख्या होत नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. मागण्यापेक्षा मिळवायला शिका. हे विलन कसे तयार होतात लक्षात, आपले आई वडील आपले विलन कसे तयार होतात. तर मी थोड्या वेळासाठी म्हणेन की त्याने कमवून घेतलं, इट्स ओके, पण गरज नसताना घेतलं हे योग्य नाही, लक्षात घ्या. सगळ्याच गोष्टी आई वडील तुमच्याशी बोलू शकत नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. सगळ्याच गोष्टी तुमच्यासमोर सांगितल्या जाऊ शकत नाहीत. कोणत्याही टप्प्यावर आयुष्यामध्ये आलेला नकार आणि आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये चालू असणारं वादंग हे क्षमवण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या 2 क्वालिटीज आहेत. एक, विवेकानंदांचे एक वाक्य लक्षात घ्या, जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एखाद्या गोष्टीमध्ये चटकन इन्व्हॉल्व्ह होणं आणि त्यातून तितक्याच सहजतेनं अलिप्त होणं हे जमलंच पाहिजे. याला ऑप्शन नाही, लक्षात. हे जमलंच पाहिजे, नाहीतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि समोरच्याच्या आयुष्याचं देखील या ठिकाणी फार मोठं नुकसान करताय, लक्षात घ्या. करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा 179वा भाग. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नियमित येणाऱ्या विषयाला बाजूला ठेवून आज आपण थोडं वेगळा विषय घेणार आहोत. तो गरजेचा आहे आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्यावर देखील आपण या ठिकाणी थोडा विचार करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनात आपण हा विषय घेत आहोत. गेल्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये एक घटना सातत्यानं सर्वांच्या मोबाईलवर फॉरवर्ड होते. त्याचे रील तुम्ही बघत असाल, न्यूज तुम्ही बघत असणार आहे की एक 19 वर्षाचा तरुण, घटना अशी सांगते की तो मोबाईल मागत होता, आयफोन पाहिजे होता आणि त्यातून वाद झाले. 10 वाजल्यापासून 12:45 पर्यंत कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनी उडी मारत असताना वडिलांनी वाचवण्यासाठी त्याला पकडलं. वडील गेले, तो गेला आणि काही क्षणातच आईने देखील या ठिकाणी वरून उडी मारली. आणि ही घटना वेगवेगळ्या पद्धतीनं बघितली जाते आणि माणसं निघून गेल्यानंतर त्यांच्याविषयी काही बोललं जातं ज्याचं स्पष्टीकरण द्यायला कोणी अस्तित्वात नसतं, लक्षात घ्या. आणि मग या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला आपण चर्चा यासाठी करायची असते की काय नेमकं करता आलं असतं, यापेक्षा महत्वाचं की काय करणं गरजेचं आहे आता तुम्ही जगत असताना. त्यामुळे आजचा टॉपिक आपण बघतोय की आपण नकार पचवण्याच्या क्षमता, नकार पचवण्याच्या स्मार्ट पद्धती या गोष्टीवर सगळ्या चर्चा केलेली आहे. पण ही जी काय मराठवाड्यातली घटना घडली, 30 गावची घटना आपण बघतो, तर याचं कारण काय? 48 वर्ष, 45 वर्ष आणि 19 वर्ष वयाचे 3 या ठिकाणी जीव गमावले गेले. याचं नेमकं कारण काय असं आणि आपण स्वतःला कुठं बघतो हे फार महत्वाचं आहे. त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत की नकार आणि नकारातून या ठिकाणी आयुष्याला देण्याचा आकार, हा आपला आजचा विषय आहे, लक्षात. त्याच्याबद्दल आयुष्यामध्ये नकार पचवणं हे थोडंसं, नकार पचवणं हे किती महत्वाचं आहे, त्याचे संस्कार कुठून पाहिजेत, या गोष्टींवर थोडंसं आपण चर्चा करणार आहोत, लक्षात घ्या. आणि अपमान झाल्यानंतर या अपमानामधून आपण या ठिकाणी काय शिकणार आहोत या गोष्टीवर आपण चर्चा करतो. तर आज सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि नकारातून जीवनाला द्यायचा आकार या विषयाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आपल्याला घरातून एक सवय असली पाहिजे. कोणती सवय? की नाही म्हणण्याची. म्हणजे लहानपणी तुम्ही अनुभवलं असेल, तुम्ही 2 कुटुंबापैकी एक असू शकता, तिसरा पर्याय नाही. त्याच्यातला एक पर्याय असा आहे की तुम्ही मागितलं की लगेच तुम्हाला उपलब्ध झालं. काही मागितलं, चॉकलेट मागितलं, पेन मागितलं, तुम्ही या ठिकाणी पुस्तकं मागितली, वह्या मागितल्या, काही जे मागायला हट्ट कराल ते मिळत राहिलं, एक प्रकार. दुसरं आहे की तुम्ही मागितलेली गोष्टी कपॅसिटी असताना देखील, क्षमता असताना देखील ती लगेच न देता थोडा वेळ वाट बघायला लावणं आणि देणं. तर 4 गोष्टी मागितल्या तर 2 गोष्टी या ठिकाणी देणं, 2 गोष्टी नाही म्हणून सांगणं. या ज्या गोष्टी तुम्ही बघताय तर या दोन्ही मधला फरक काय? मागल ते लगेच देणं किंवा तोंडातून बाहेर पडायच्या अगोदर ते उपलब्ध करून देणं, असं म्हटलं जातं. आई वडील बऱ्याच वेळा बोलतात, तुझ्या तोंडातनं बाहेर पडायच्या अगोदर आम्ही आतापर्यंत तुला सगळं दिलेलं आहे, लक्षात, असं म्हटलं जातं.
हा काय प्रकार असतो? तर बऱ्याच वेळेला आपल्या आई वडिलांनी भरपूर कष्ट सहन केलेले असतात, त्यांना आयुष्यामध्ये काही गोष्टी करायला मिळालेल्या नसतात, जीवन जगायला मिळालेलं नसतं, त्यांचं बालपण त्यांना व्यवस्थित जगता आलेलं नसतं आणि मग ते असा प्रयत्न करतात की मला जे काही या ठिकाणी त्रास झाला, मला जे जगता आलं नाही, ते सगळं माझ्या मुलानं मुलीनं भरभरून जगलं पाहिजे, म्हणून ते प्रत्येक वेळेला जी गोष्ट तुम्ही मागाल ती गोष्ट लगेचच तुमच्या हातात द्यायला सुरुवात करतात. आता हे एका बाजूनं ते म्हणतात की आम्ही मुलांसाठी भरपूर करतो कारण मुलांनी जगलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. दुसऱ्या बाजूला काही पालक असे आहेत की जे कपॅसिटी जरी असेल तरी म्हणतात की मुलांना, कारण जगण्यामध्ये सगळ्याच गोष्टी कधीच आपल्या मनासारख्या होत नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही ज्या वेळेला दररोज दैनंदिन आयुष्यामध्ये जगत असता त्यावेळेला जरी दिवसभरातल्या 10 गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या तर त्याच्या पाठीमागे तुम्ही बघाल तर जवळजवळ 20 गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडलेल्या असतात. आणि घरात जर अशी सवय झाली नसेल आपल्याला की जे काही मनात येतं ते सगळं घडायला लागतं, तर या ठिकाणी रिअल लाईफमध्ये जगत असताना, समाजामधल्या या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात असताना बऱ्याच वेळेला आपण टिकू शकत नाही. तर मग तुम्ही जर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असाल की घरचे तुम्हाला या ठिकाणी सातत्यानं 5 वस्तू मागताय तर 3 देतील, 2 साठी थांबायला लावतील, किंवा या ठिकाणी त्याच्याही पेक्षा पुढचे पालक जे आहेत ते पालक काय करतात, ते सांगतात की मागण्यापेक्षा मिळवायला शिका, मागण्यापेक्षा मिळवायला शिका. म्हणजे तुम्हाला जे काही करायचंय, बेसिक अमेनिटीज जे आहेत त्या तुम्हाला दिले जातील. शिक्षण तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल, तुम्हाला जाण्या येण्यासाठीच्या बसचा पास उपलब्ध करून दिला जाईल. तुम्हाला बाईकने जायचंय तर तुम्ही पार्ट टाइम काम करा, बाईक घ्या, तुम्ही बाईकने जाऊ शकता. तुम्हाला या ठिकाणी बेसिक शिक्षण दिलं, तुम्हाला क्लास लावायचा एक्स्ट्रा भारीतला या ठिकाणी, तर तुम्ही या ठिकाणी एक्स्ट्रा एकतर अभ्यास करा किंवा पार्ट टाइम जॉब करून तुम्ही ते करून घ्या. ही शिकवण्याची अत्यंत चांगली पद्धत आहे, लक्षात घ्या. कारण आपण वारंवार म्हणतो जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे की जिथे या ठिकाणी अगदी 40-45 पर्यंत आई वडील म्हणतात की आम्ही तुला सांभाळतोय, तू तू काळजी करू नको, अशा पद्धतीत. तर हे ओव्हर प्रोटेक्टिव्ह किंवा ओव्हर पॉझिटिव्हनेस जो आहे तो कुठेतरी आपल्याच पाल्यांच्या मुळावर यायला लागलेला आहे. हे आता कुठेतरी अशा घटनांतनं लक्षात येतं मित्रांनो. जी घटना घडली त्याच्याविषयी थोडस आपण बघूया आणि काय करायला हवं आपण अशा परिस्थितीमध्ये समजून घेऊ. पेपरमध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत, गाव पातळीवर वेगळी चर्चा होत आहे, रील्समध्ये वेगळ्या येतात, न्यूजमध्ये वेगळ्या येतात. तटस्थपणे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक लक्षात येतं की मोबाईलच्या EMI वरून किंवा त्याच्यावरून काहीतरी वाद होताच, पण ह्या वादाचं कारण त्याच्याही पेक्षा पाठीमागं खोल कुठेतरी होतं आणि ते कुठेतरी वादात दिसतं. म्हणजे आई ज्या वेळेला हे बोलतेलं बघते की तुला वडिलांच्या बरोबर थांबायचं नसेल तर मी मंगळसूत्र तोडते, त्यांना सोडते, पण आपण जगूया, हे फार टोकाचं वाक्य आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे हे कुठेतरी इंडिकेट करतं की काहीतरी वाद या कुटुंबामध्ये होता, काही असेल तो लक्षात त्याच्या वतीतनं, त्याच्या खोलात आपण जाण्याची गरज आता मला वाटत नाही. काहीतरी वाद होता, या वादामुळे मुलाला असं वाटत होतं की माझे वडील व्हिलन आहेत. हे विलन कसे तयार होतात लक्षात, आपले आई वडील आपले विलन कसे तयार होतात, कारण की आपल्याला पाहिजे असणारी गोष्ट ज्या वेळेला मिळत नाही किंवा आपण आपल्या कडे जे स्टँडर्ड याच्यावर बघायला जातो, सोशल मीडियावर जे बघतो, पॉलिश फिल्टर लावलेले जे लाईफ बघतो, त्या पद्धतीने आपल्या घरात घडत नाही, त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी विलन क्रिएट व्हायला लागतात. साधारणतः मानसिकता अशी आहे की मुलीचं अट्रॅक्शन, मुलींचे या ठिकाणी कॉन्टॅक्ट, मुलींचे ऋणानुबंध हे वडिलांच्या बरोबर चांगले जुळलेले असतात आणि मुलाचे हे आई बरोबर चांगले जुळलेले असतात, लक्षात घ्या. सिंगल पेरेंटिंग असेल तर जे असतील त्याच्याबरोबर चांगलं जुळलेलं असतं, काही ठिकाणी हे वेगळं देखील असू शकतं, लक्षात त्याच्याबद्दल. पण हे ज्या वेळेला असतं त्यावेळेला मग आपली आवडती व्यक्ती जर आई आहे आणि आईला वडील कुठल्या ना कुठल्या गोष्टीनं त्रास देत आहेत, तर त्यांच्या दोघांच्या मध्ये काय घडतं हे आपल्याला माहित नसतं, लक्षात घ्या. आपल्याला एवढंच दिसत असतं किंवा आपण हेच बघत असतो की माझ्या वडिलांच्याकडून आईला त्रास दिला जातो, मग वडील आपल्या नजरेमध्ये विलन बनायला लागतात. किंवा या ठिकाणी बऱ्याच वेळेला विक्टिम कार्ड खेळलं जातं, म्हणजे दोघांच्यापैकी एक जण विक्टिम कार्ड खेळते, बाबा वडील त्रास देत आहेत किंवा आई व्यवस्थित वागत नाही, आई मला त्रास देते, ही जी वाक्य आपण ऐकत असतो हे घरोघरी मातीच्या चुली आहेत मित्रांनो. थोड्याफार प्रकारे सगळीकडे या परिस्थिती बघायला मिळतात. जे सिरियलमध्ये लाईफ बघायला मिळतं ते सिरियलचं लाईफ हे रिअल लाईफ असतं, रिअल लाईफ नाही, हे लक्षात घ्या. छोट्या मोठ्या कुरबुरी प्रत्येक घरामध्ये असतात आणि या घरामध्ये चाललेल्या कुरबुरींच्या मध्ये ज्या वेळेला तुम्ही फक्त बायस होऊन विचार करायला लागता त्या दोघांपैकी एकाला तुम्ही विलन बनवता, लक्षात घ्या. आणि हे जे विलन बनवलेलं असतं आणि त्यात जर करता टोकाच्या म्हणजे रिव्हेंज तिथून चालू होतो. माझ्या आईचा वारंवार अपमान होतोय, मी त्याचा बदला घेईन, माझ्या वडिलांचा वारंवार अपमान होतोय, मी त्याचा बदला घेईन. मग काही मुलं सांगतात मी गेले 5 वर्ष वडिलांशी बोलत नाही, मी 10 वर्ष आईशी बोलत नाही, मी त्यांचं तोंड पण बघत नाही. ह्या जे काही वाक्य तुम्ही वाचता ऐकता हे काय असतात,
हे कुठंतरी तुम्हाला माहीत असणाऱ्या एका बाजूचा विचार असतो, पण तुम्हाला माहीत नसणाऱ्या पडद्यामागच्या बऱ्याच गोष्टीचा विचार न करता तुम्ही दिलेली रिॲक्शन असते. आणि मग मी आयफोनकडे बघतच नाही, आयफोन हा भाग वेगळा आहे हे लक्षात घ्या. त्याच्यावर वयाच्या 19व्या वर्षी त्या मुलाकडे जर करता मागण्यापेक्षा मिळवण्याचे संस्कार जर असते, तर त्या मुलाकडे या ठिकाणी मला आई वडील देत नाही तर मी कमवेन आणि मी घेईन या ठिकाणी हा दृष्टिकोन जर असता, तर त्या पद्धतीचं तो या ठिकाणी जर वाढलेला असता तर हे प्रश्न झालेच नसते. प्रश्न हा आहे की ही गोष्ट भौतिक नाहीच आहे, ही गोष्ट मानसिक आहे. म्हणजे त्याला आजूबाजूच्या मुलांनी या ठिकाणी असंही केलं का की आयफोन एक प्रेस्टिजियस ब्रँड आहे, तो तुझ्याकडे असलाच पाहिजे. आणि त्याला आयफोन असणं हे किती प्रेस्टिजियस आहे हेच खरं आहे हे भासलं, त्याला आई वडील असेल किंवा त्याची मित्रमैत्रिणी असतील बाजूची कन्व्हिन्स नाही करू शकले का की अरे आयफोन हा एक माध्यम आहे, जगण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. काल आमच्या एंट्रन्स मधल्या एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की 2 मित्रांच्या मध्ये ग्रुपमध्ये बसलेला असताना आयफोन असणाऱ्या एका मित्रानं त्याला हिनवलं की तुझ्याकडे आयफोन नाही, ऐपत नाही, बोलायचंच नाही आमच्या ग्रुपमध्ये. आणि त्या मुलानं मग बिझनेस केला, कॉन्ट्रॅक्ट घेतलं, त्याच्यामधनं त्याला या ठिकाणी ₹1,00,000-1,25,00,000 फायदा झाला. त्या ₹1,00,000-1,25,00,000 मध्ये लॅपटॉप घेऊन प्रोग्रेसचा विचार करणं, असेट घेणं गरजेचं होतं. त्याच्याऐवजी त्याने सांगितलं ह्याने मला हिनवलं होतं, त्याला लगेच त्यांनी त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचा आयफोन घेतला आणि दाखवला कमाईने घेतलेला आहे. आलं लक्षात? आता मी थोड्या वेळासाठी म्हणेन की त्याने कमवून घेतलं, इट्स ओके, पण गरज नसताना घेतलं हे योग्य नाही. लक्षात घ्या. मग तो लॅपटॉप कदाचित अजून 10 आयफोन घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला संधी देऊ शकला असता, हे लक्षात घ्यायच्या पद्धतीत. म्हणजे तुम्हाला हा जो थॉट प्रोसेस आहे, ही थॉट प्रोसेस आपण विचारात घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे मी आत्ताच्या तुमच्या पिढीमध्ये एक बघतो, लक्षात घ्या, जे अनुभवतो किंवा तुमच्या पुढच्या पिढीमध्ये पाठीमागे येणारी जी पिढी आहे त्याच्यामध्ये, की ते फार अलिप्त आहे. म्हणजे आज मी अशी मुलं बघतोय की आई वडिलांचं भांडण चाललं असेल तर ते तिथून बाजूला जातात, त्यांना त्यांचं बोलू द्या, करू द्या सगळं त्याच्यामध्ये, आणि जर वाटलं तर ते देतात, पण दोघांपैकी एकाची बाजू घेत नाहीत. एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ते इतके करिअर फोकस आहेत, ते गोलवर फोकस झाले आहेत. ते बऱ्याच वेळा असं, आता हे कदाचित काही लोकांना आवडणार नाही माझं बोलणं, लक्षात घ्या. ते म्हणतात की तुमचे जे काही वाद आहेत हे तुमच्यापर्यंत मर्यादित राहू देत, मला या गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यात तुम्ही सपोर्ट कुठं करताय, हे तुमचं काम आहे, तुम्ही करायला पाहिजे. स्पष्ट बोलणारी पिढी, हे लक्षात घ्या. आता काही पालक जे आज ऐकत असतील त्यांना असं वाटतील की सर हा विचार कसा काय, आई वडिलांच्यात वाद चाललाय आणि मुलांना म्हणायचं तुमचं तुम्ही बघा, किंवा मुलांना असं वाटेल की सर आपले आई वडील आहेत, आपल्याला त्याच्यात लक्ष द्यावं लागेल. सगळ्याच गोष्टी आई वडील तुमच्याशी बोलू शकत नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. सगळ्याच गोष्टी तुमच्यासमोर सांगितल्या जाऊ शकत नाहीत. आणि एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाचं वागण्याचं काहीतरी कारण असतं, प्रत्येकाचं त्याचं जगण्याची स्टाईल बनून जाते काही वर्षानंतर, सहजीवन चालू केल्यानंतर. आणि ते त्यांचे प्रश्न त्यांना सोडवू द्या, तुम्हाला शक्य असेल तर त्याच्यामध्ये लक्ष घाला, पण तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं काही करू नका. हे फार महत्वाचं आहे. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं आणि तुमच्यामुळे त्यांना त्रास होईल असं, या दोन्ही गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कोणत्याही टप्प्यावर आयुष्यामध्ये आलेला नकार आणि आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये चालू असणारं वादंग हे क्षमवण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या 2 क्वालिटीज आहेत. एक आहे ऍडजस्टमेंट कॅपॅसिटी आणि दुसरं आहे नकार पचवण्याची क्षमता. हे लक्षात, हे फार महत्वाचे आहेत, लक्षात. ऍडजस्टमेंट कॅपॅसिटी म्हणजे काय की हे सगळं चालत असताना देखील बऱ्याच वेळा आई तुम्हाला सांगेल की अरे हे सगळं चाललंय तुझ्या भविष्यासाठी, हे सगळं सहन केलं जाते, तू चांगल्या गोष्टी कर, लक्ष दे, तू फोकस दे, पुढे जा. वडील तुम्हाला सांगतात आमचं जे काय चाललंय त्याच्याकडे तू लक्ष देऊ नको, तुझं फोकस फक्त तुझ्या करिअरवर असू दे, तुझ्यासाठी ज्या लागतील त्या गोष्टी मी करायला तयार आहे. आता तुमची जबाबदारी राहते त्या दोघांच्या मध्ये बॅलन्स साधणं, कम्युनिकेशन करणं. आणि तुम्हालाही तीच गोष्ट आहे, आता माझ्या करिअरसाठी जर करत आहात तर माझ्या करिअरसाठी ऍडजस्ट करून पुढे जाऊया आपण थोडंसं, इथपर्यंतच ठीक आहे, हे तुम्ही करू शकता, हे लक्षात घ्या. कुटुंब सांभाळणारे तुम्ही बनू शकता, ते पुढे घेऊन जाणारे बनू शकता. कुठल्याही गोष्टीचा राग आल्यानंतर केली जाणारी कृती जर ते पहिले या ठिकाणी 10 मिनिटं, 10 तास, 24 तास थांबवता आली तर या ठिकाणी जगणं बदलून जातं. त्याचा अग्रेशन जो असतो, त्याचा इम्पॅक्ट जो असतो, तो या ठिकाणी साधारणतः 70% इम्पॅक्ट 24 तासांमध्ये कमी झालेला असतो, लक्षात घ्या. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यावर तुम्ही विचार करणं गरजेचंच आहे की या सगळ्या वातावरणामध्ये मी कसा राहतो.
दुसरं महत्वाचं मित्रांनो लक्षात घ्या की अपमान जेवढे होतात, अपमान हा सगळ्यात मोठा गुरु आहे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. आणि याचं रतन टाटांपेक्षा वेगळं उदाहरण असू शकत नाही असं मला वाटतं. बरीच उदाहरणं आहेत, पण त्यातलं एक नाव मी तुम्हाला सांगेन का, कारण की एक गाडी त्यांनी बनवली त्यांच्या ग्रुपनी, ते फेल जात होतं, ते विकायला गेले. त्या कंपनीच्या वन ऑफ द डायरेक्टर असतील कुणी असेल, त्यांनी म्हटलं जे बनवायला जमत नाही किंवा जी विकता येत नाही ते बनवायला कशाला जाता. बरोबर आहे. टाटा ग्रुप, त्या ग्रुपचे प्रमुख, त्यांना असं ऐकल्यानंतर ते परत आले, तो व्यवहार कॅन्सल केला आणि पुढच्या काही वर्षामध्ये ज्या कंपनीने हे बोललं होतं त्या कंपनीचे अनेक ब्रँड आणि कंपनी त्यांनी विकत घेतली. अपमानाचा बदला घेण्याची याच्यापेक्षा चांगली पद्धत असू शकत नाही. तुम्हाला एखाद्या मुलीनं नाही म्हटलं, तुम्हाला एखाद्या मुलानं नाही म्हटलं, तुमच्या चाललेल्या रिलेशनमध्ये ताणतणाव आहे लक्षात घ्या. विवेकानंदांचं एक वाक्य लक्षात घ्या, जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एखाद्या गोष्टीमध्ये चटकन इन्व्हॉल्व्ह होणं आणि त्यातून तितक्याच सहजतेनं अलिप्त होणं हे जमलंच पाहिजे. याला ऑप्शन नाही लक्षात, हे जमलंच पाहिजे. नाहीतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि समोरच्याच्या आयुष्याचं देखील या ठिकाणी फार मोठं नुकसान करताय लक्षात घ्या. ज्यावेळी तुमच्या लक्षात येते की हे वर्कआउट होत नाही आहे, काहीतरी चुकतंय, मग याच्यात कोण दोषी आहे, कोण खोटा आहे, कोण फ्रॉड आहे, कोणी फसवलं, याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की आत्ता माझ्या लक्षात आलंय, मला आत्ता बाजूला व्हावं लागेल. हे जे काही माझे रिलेशन आहेत हे रिलेशन आनंद देण्यापेक्षा त्रास द्यायला लागलेत, मला थांबलं पाहिजे. आणि थांबणं म्हणजे नकार म्हणजे याचा फुलस्टॉप नसतो लक्षात घ्या. नकार म्हणजे डेड एंड नाही, तर नकार म्हणजे रिरूट आहे. म्हणजे हा दरवाजा बंद झालेला आहे, पुढच्या दरवाजाकडे मी जाऊ शकतो. मी अगदीच नालायक नसून माझ्यामध्ये काहीतरी क्षमता आहेत, हे इथं जमत नाही तिथं पुढे जाऊ शकतो. मी सांगत असताना जगण्याचं नेटवर्किंगचं सगळ्यात चांगलं लॉजिक काय सांगतो, 100 पैकी 99 मुद्द्यांवर जर आपलं पटत नाहीये तर ते मुद्दे बाजूला ठेवून ज्या एका मुद्द्यांवर पटतं त्या मुद्द्यासाठी त्या व्यक्तीबरोबर कनेक्ट राहणं आणि पुढे जाणं हे जमलं पाहिजे हे लक्षात घ्या. हे जमावं लागेल आपल्याला. म्हणजे विरोधासाठी विरोध असं न करता जास्तीत जास्त माणसं कनेक्ट कशी होतील, तर ती माणसं कनेक्ट होण्यासाठी हा पर्याय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की आपण समजून घेऊया. ज्या मुद्द्यांवर पटतं तिथे एकत्र येऊया, ज्या मुद्द्यांवर पटत नाही तिथे वेगळं होऊया आणि पुढे जाऊया. हा विचार फार महत्वाचा आहे. दरवर्षी साधारणतः 1,71,000 पेक्षा जास्त आत्महत्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे दर तासाला 19 आत्महत्या आपल्या या ठिकाणी एकूण रेकॉर्डमध्ये भारतभरामध्ये दिल्या जातात लक्षात घ्या. आणि आता त्याचं कारण काय, म्हणजे आपल्या समोर दिसतं मोबाईल, म्हणजे मोबाईल कारण नाही मित्रांनो लक्षात. ही मानसिकता आहे, जी मानसिकता तुम्ही दररोज फेस करताय. तुमच्यामधल्या अनेक विद्यार्थ्यांच्या मध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो, पण हे समजून घ्या तुम्ही एकटेच विक्टीम नाही आहात. विक्टीम कार्ड खेळणं, ब्लेम गेम खेळणं, ह्याच्यातनं फक्त दोष देऊ शकतो, दुसऱ्याला दोष देऊन स्वतःला त्रास करून घेऊ शकतो. पण तुमची प्रोग्रेस जर थांबत असेल तर तुम्ही चुकताय. आपण त्याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि तो निर्णय इतका सहज सुंदर असला पाहिजे लक्षात घ्या की जसं या ठिकाणी एक चांगला शेर आहे, मला तो जसा तसा सांगता नाही येणार लक्षात घ्या. अंजाम तक जिस रिश्ते को पहुंचता नहीं सकते उसे एक अच्छा मोड देके छोड़ देना ही सही है. म्हणजे जे या ठिकाणी रिलेशन तुमचे आहेत, जे नातेसंबंध आहेत, जे काही या ठिकाणी प्रवास आहे, तो प्रवास पूर्ण नाही होऊ शकत आहे लक्षात येते, तर तो अशा मोडवर थांबला पाहिजे की आनंदानं परत कधीतरी वाटलं तुम्हाला की चांगलं बोलायचंय करायचं तर एकत्र येऊ शकला पाहिजेत. हा विचार आपल्याला जगण्याला दिशा देणारा विचार आहे मित्रांनो लक्षात घ्या. तुम्ही आज या सेशनच्या माध्यमातून ज्या वेळेला स्वतःविषयी विचार करा, कारण हा प्रश्न ज्या वेळेला येतील तेव्हा तुमच्या मनात कुठे ना कुठेतरी अशी घटना येणार आहे, मी कधी वडिलांना विलन बनवलं का, मी कधी आईला विलन बनवलं का, माझ्या डोक्यात तो राग आहे का, मला या पद्धतीपैकी कशा पद्धतीने वागवलं जातं, तोंडातनं पडेल ती वस्तू मला लगेच दिली जाते का, मला देत नाहीत त्याचं मला वाईट वाटतं का, ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत त्याची खंत वाटते का. मागण्यापेक्षा मिळवणारे बनणे हे फार महत्वाचं आहे लक्षात त्याच्या पद्धतीत. ठीक आहे. आणि या ठिकाणी ताणून धरण्यापेक्षा सोडून देणं महत्वाचं असतं, हेही महत्वाचं आहे लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळेला काही गोष्टी प्रचंड ताणल्या जातात आणि ते ताणलं की तुटतं म्हणतात लक्षात घ्या. त्यापेक्षा सोडून दिलं. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की जर उंचावरनं खाली जाणाऱ्या एका वस्तूचा दोर तुमच्या हातात आहे, जोपर्यंत पकडताय तुमच्या क्षमतामधनं सहज शक्य आहे तोपर्यंत पकडून धरा. पण ज्या वेळेला ते सुटतंय आणि हात सोलवतायत तुमच्या लक्षात येत तर ते सोडून देणं गरजेचं असतं, नाही तर तुम्ही देखील त्या दोरबरोबर खाली जाण्याची शक्यता असते. आजची घटना, ही जी काही घटना झाली त्याच्यामध्ये काय की तिथं हे शक्यच नाही. त्रयस्थ म्हणून बोलणं फार सोपी गोष्ट असते, पण जर का आता मुलगा कड्यावर उभा राहिलेला आहे तर त्याला वाचवण्यासाठी वडिलांची भूमिका असणं आणि त्यांचा तोल जाऊन जाणं हे त्यावेळच्या परिस्थितीची रिॲक्शन आहे हे लक्षात.
पण 3 तासाचं हे सगळं अग्निशामक दल तिथं असणं, पोलीस तिथं असणं, इतर सगळे लोक असणं आणि तिथं या ठिकाणी या गोष्टी घडणं, याच्यावर बराच या ठिकाणी समाजाच्या एकूणच मानसिकतेचा, कृतीचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला हे सगळं भरलेलं असताना आजच्या सेशनमध्ये हा विषय मी का घेतला? कारण एक लक्षात घ्या, जगणं सुंदर आहे त्याचं ज्याचा दृष्टिकोन सुंदर आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही विक्टिम कार्डच खेळत राहाल, लक्षात, तुम्ही एकतर दुसऱ्याला दोष द्याल किंवा स्वतःला या ठिकाणी अन्याय झाला, अत्याचार झाला हे म्हणाल, या दोन्हीतनंही तुमची प्रोग्रेस नाही. प्रोग्रेस पाहिजे असेल तर ऍक्सेप्ट करणं, मूव्ह ऑन होणं हे फार महत्वाचं आहे. नकार पचवणं हे फार महत्वाचं आहे. आणि मग या ठिकाणी जसं मी वारंवार तुम्हाला वर्गात भेटायला येतो त्यावेळेला बोलतो की ठुकरा के मेरा प्यार इंतकाम देखेगी. ठीक आहे ना, त्यानं किंवा तिनं नकार दिला, ते या ठिकाणी तुम्हाला कोपअप होत नाही, जमत नाही, टाळलं जातं, इग्नोर केलं जातं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं, तर आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याला गमवल्याचा समोरच्याला या ठिकाणी गिल्ट फील झाली पाहिजे, इतकं चांगलं तुम्ही जगू शकता. त्याला गिल्ट फील करून देण्यासाठी काहीतरी भंपकबाजी करण्याचा किंवा दिखावपणा करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. जगणं समृद्ध करा, हे फार महत्वाचं आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे नकार म्हणजे डेड नाही, तर नकार म्हणजे रिरूट आहे, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये, आणि हे शक्य आहे, हे लक्षात घ्या. अपमानाचा बदला घेण्यासाठी या ठिकाणी बदला घेण्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह या ठिकाणी ती कशी गोष्ट येईल हे आपण करायला आलं पाहिजे, जमलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं अलिप्तता. तुम्हाला ते अलिप्तपणे या ठिकाणी बघता यायला पाहिजे. ही गोष्ट घडायला लागलेली आहे, त्यात माझा रोल काय आहे, माझी जबाबदारी काय, माझा इम्पॅक्ट काय, माझा आत्ताचा फोकस काय आहे, म्हणजे कशावर लक्ष दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. तुमच्या लाईफमध्ये तुमचे गोल पूर्ण करत असताना मध्ये येणारे सगळे डिस्ट्रॅक्शन जे आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं जर हाताळायचे असतील तर तुम्हाला तुमच्या इमोशन्स आयडेंटिफाय करणं आणि मॅनेज करणं ह्या दोन्ही गोष्टी जमायला पाहिजे, हे लक्षात घ्या. मानसशास्त्राचे अभ्यासक आता वाढतायत, काउन्सिलरची मागणी वाढायला लागलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे अशा घटना घडायला लागल्यात मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला असं घडणार नाही याची काळजी आपण घेऊया. आजूबाजूला नंतर पहिल्यांदा आपल्याकडे. आजपर्यंत ज्या गोष्टीची गिल्ट वाटत होती त्याचा आपल्याला कुठेतरी आनंद वाटला पाहिजे की अरे नाही, मला आई वडिलांनी खरंच असं घडवलेलं आहे की मी संघर्षातनं मिळवलं पाहिजे, म्हणजे त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून घ्या. आई वडिलांनी नकार पचवायला शिकवले, त्यांचे आभार माना. आतापर्यंत त्यांनी जशाच्या तशा तुम्ही मागाल तशा गोष्टी दिलेत, तर त्यांना तुम्ही आता सांगा की आतापर्यंत तुम्ही दिलेलं आहे ठीक आहे, पण आता थोडंसं मला कमवू द्या, किंवा मला असं घडलं नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही बाजू, कशाही पद्धतीची परिस्थिती आजपर्यंत घरात असेल तर देखील आज रविवार आहे, आज आई वडिलांशी बोला, चर्चा करा. ती घटना घडली, त्याची कारण काही असू दे, त्याच्यामध्येतनं मग तुम्ही मला आतापर्यंत मागेल त्या सगळ्या गोष्टी दिल्या, मला थोडंसं या ठिकाणी वास्तवामध्ये जसं असतं तसं थोडंसं नकार पचवण्याची देखील सवय लागू दे. माझ्या 4 गोष्टी मला पाहिजे असतील तर त्यातल्या 2 द्या, एक गोष्ट नंतर दिली तरी चालेल. पेशन्स, वाट बघण्याची सवय लागू द्या. आई वडिलांनी आतापर्यंत मागेल त्या गोष्टीतल्या काही गोष्टी दिल्या, काही दिल्या नाहीत, त्यांचे आभार माना की तुमच्यामुळे मी आतापर्यंत हे शिकलेलो आहे की सगळ्याच परिस्थिती, सगळ्याच गोष्टी जगामध्ये माझ्या मनासारख्या होणार नाहीत. हे तुम्ही संस्कारातून, कृतीतून शिकवलं, त्याबद्दल आभार. मला जगण्यासाठी याची फार मोठी मदत होणार आहे. कृतज्ञता व्यक्त करा. तिसरी गोष्ट, ज्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितले की बाबा हे मला शक्य नाही, बेसिक मिनिमम मी तुला दिलेलं आहे, पुढचं जे करायचं आहे ते तुझं तू कर, त्यांचे विशेष आभार. कारण का, तुम्हाला मागण्यापेक्षा मिळवण्याचा संस्कार त्यांनी दिला, हे लक्षात घ्या. आणि बऱ्यापैकी काही मुलं जी सिंगल पेरेंट आहेत त्यांनी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की आपण आपल्यासाठी आपली आई किंवा आपलं वडील जे संघर्ष करतायत त्याची कदर करणं गरजेचं आहे, त्याचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. ते आपल्याला काय देऊ शकत नाहीत याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि करा. आजचा दिवस त्यासाठी वापरा. आजचा टास्कच आपला तो आहे. बसा, 5-10 मिनिटं चर्चा करा, ह्या घटनेवर बोला. त्या कुटुंबामध्ये काय असेल तर काही ठिकाणी वाद होत असेल तर तेही टाळा बरं का, लक्षात घ्या. म्हणजे मला तेही सांगायचं आहे तुम्हाला की या घटनेमुळे कदाचित घरामध्ये एक वेगळ्या लेवलचं वातावरण तयार होऊ शकतं, वाद होऊ शकतो. जर तुमच्या लक्षात आलं तर अवॉइड करा. फक्त सांगा की या घटनेमध्ये मला असं वाटतंय की मला तुम्ही हे जे घडवलेलं आहे ते चांगलं आहे, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मला तुम्ही आतापर्यंत मागल ते सगळं दिलेलं आहे, मला असं वाटतं की मला थोडंसं नकाराची सवय लागायला पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्ही सहकार्य कराल. मला मागण्यापेक्षा मिळवणारं बनायला आवडेल,
हे सांगा तुम्ही त्याच्यामध्ये. मला नकार पचवून पुढे जायला आवडेल आणि मला काही गोष्टी ज्या मिळत नाहीत त्या सोडण्याला आवडतील, हे लक्षात घ्या. आजचं सेशन हे यासाठी विशेष घेतलं आपण, हे लक्षात घ्या. 10 वाजताची मीटिंग होणार आहे. 10ची लिंक तुम्हाला मिळेल. 10 वाजता मी सुवर्णरेखा जाधव मॅडमांना बोलवलेलं आहे आणि 10 वाजता तुम्ही ज्या वेळेला मीटिंगमध्ये याल त्यावेळेला मला अपेक्षित आहे की आत्ताची जी चर्चा झाली त्याच्यावर 10 वाजेपर्यंतची थॉट प्रोसेस शक्य जर तुम्हाला असेल तर घरच्यांशी चर्चा करा आणि 10च्या मीटिंगमध्ये तुम्ही बोलणं गरजेचं आहे. आज म्हणजे मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची टेस्ट घेऊन तुमच्या ट्रेनिंगला सुरुवात करणार होतो, पण आज आपण चर्चा करू या विषयावर, सातत्यानं बोलू काय करता येईल काय नाही ते सगळं त्याच्यामध्ये आणि पुढे जाता येईल. सुप्रिया, काय बोलायचंय का तुला? सर, मला म्हणजे असं बोलायचं होतं, या विषया संबंधित आहे की म्हणजे आता मी ग्राउंडहून आले सकाळी, म्हणजे मी 5 ते 6 ग्राउंड करते. सकाळी 6:15 ग्राउंडहून येत असताना माझ्यासोबत असा एक इव्हिडन्स झाला की एक दारू पिलेला माणूस होता. तो मला म्हणजे वेगळ्या पद्धतीने बिहेव्हिअर करत होता. त्याला निग्लिजिबल केलं, म्हणजे जातानीच तो 5 वाजता ग्राउंडलाही त्या ठिकाणी होता, परंतु येताना तो मला बोलला की ए भवानी, म्हणजे अशा शब्दात, किंवा त्यांनी त्यांच्या 2 व्यक्ती होते, ते बोलत शिव्या देत होते. मी येत होते त्यावेळेस तो मलाही काहीतरी म्हणजे ए भवानी असं वगैरे बोल. मी त्या ठिकाणी थांबले आणि नंतर म्हटलं की ते दारू पिलेलेच, म्हणून त्यांना काहीच बोलले नाही आणि परत आले. आणि या विषयावर ज्यावेळेस मी माझ्या आई म्हणजे वडिलांसोबत बोलले तर ते मलाच म्हणतात की तू घरी ये. मी म्हटलं की आणि माझे जे राहिलेले जे आहेत घरी तुझा आवाज थोडासा ब्रेक झाला बेटा. माधवी चॅटबॉक्स मध्ये माझा नंबर टाकशील. सुप्रिया, आपण थोडंसं फोनवर बोलू नंतर, चालेल? ठीक आहे, म्हणजे याच्यावर आपल्याला नक्की करता येईल. ठीक आहे. दुसरं अशी गोष्ट आहे की 182 दिवस ज्या वेळेला होतील परवा दिवशी, त्या दिवशी मी तुम्हाला ज्या 100 मुलांना पुस्तकं देणार आहे त्याची यादी देतोय. कोणत्या कॉलेजला किती पोहोचणार आहे त्याबद्दलची सगळी यादी दिली जाईल, लक्षात घ्या. त्यातही असे आता मला अरे ठीक आहे चालेल. माझा नंबर सेव्ह करून घेतला तरी लक्षात घ्या, माधवीने टाकताना पर्सनल नंबर टाकलेला आहे तुम्हाला सगळ्यांना. नंबर सेव्ह करून जरी घेतला तरी मेसेज करायचे आहेत. कॉल माझ्याकडं उचलले जात नाही आहेत, हे लक्षात घ्या. कारण की तुम्हालाही आठवतं सगळ्या ह्याच्यात असल्यामुळं, पण मी कॉलबॅक करेन, तुमच्या मेसेजला उत्तर देईन. मला तुम्हाला अवॉइड करण्याचं काहीच कारण नाही, बरोबर आहे ना? आपल्यात कुठल्याही पद्धतीचा संघर्ष द्वेष असण्याचं कारण नाही आहे. ज्या वेळेला टाइम परमिट करेल त्यावेळेला मी नक्कीच कॉलबॅक करेन. मेसेजवर आपण या ठिकाणी बोलू शकतो, लक्षात घ्या. नंबर दिला असला तरीही त्याचा उपयोग करत असताना काळजी करा, कारण की व्याप हा महाराष्ट्राचा आहे. बरेच या ठिकाणी ऍक्टिव्हिटी सुरू असतात आणि त्यातनं तुम्ही असं नाही म्हणायचं नंबर कशाला दिला मग उचलायचा नव्हता, तर बरोबर आहे ना? हे तुम्हाला माहित असू दे, हे लक्षात अशा बाबतीतून. तर आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार. 10 वाजता आपण भेटणार आहोत. 10 वाजताच्या पूर्वी ही कृती, आता ब्रेकफास्टला चहाला भेटाल त्यावेळेला तुम्ही थोडंसं बोलून घ्या. आणि सुप्रिया, थोडंसं मला तू 9:15 वाजता कॉल करशील बेटा, मी प्रवासात असेल, बोलू आपण, ठीक आहे? चालेल. उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आजचं सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.